तुमची सुद्धा मुले पालक खात नाहीत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बऱ्याच वेळा आपण मुलांना पालक खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो, पण मुलं पालकाची भाजी खायला मागत नाहीत। तर मग अशा वेळेला आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर त्यांना पालक खाऊ घातला तर त्यांना लक्षातही येणार नाही की आपण हा पदार्थ पालकापासून बनवलेला आहे। तर मंडळी, आज आपण अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी की मुलांच्या लक्षात देखील येणार नाही की या पदार्थामध्ये आपण पालक घातलेला आहे। तर मंडळी, आजची ही रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी आणि सोपी असणार आहे आणि विशेष म्हणजे घरातील साहित्यातलीच होणारी आहे। तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला रेसिपीला लगेच आपण सुरुवात करूयात। तर आपल्याला सगळ्यात आधी यासाठी काय लागणार आहे, पालकाची पाने। तर इथे मी पालकाची पाने घेतलेली आहेत। तर त्याला आपल्याला चांगलं स्वच्छ निवडून आणि धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे। तर इथे मी पालक या पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने। तर आता आपण याला साईडला ठेवूया पालक कट केलेला। त्यानंतर इथे मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा लागणार आहे। तर रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकतात, बारीक किंवा जाड तरी सुद्धा चालेल, कारण आपल्याला मिक्सरलाच फिरवायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मी बेसन घातलेलं आहे आणि अर्धी वाटी दही घातलेलं आहे। तर दही शक्यतो ताजच घ्या, आंबट दही घेऊ नका। त्यानंतर आता आपण जी कट केलेली होती पालकाची पाने ती यामध्ये ऍड करायची आहेत आणि हे मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर मी इथे सगळं मिश्रण वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने। आणि यामध्ये आपल्याला थोडासा म्हणजे किंचितभर बेकिंग सोडा सुद्धा ऍड करायचा आहे। तर तो आपण नंतर करूयात। आता याला आपण साईडला ठेवूयात, आपण चटणी बनवून घेऊयात। तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि जिरे घातलेले आहेत। जिरे घातल्यानंतर इथे उडदाची डाळ आणि चण्याची डाळ मी घातलेली आहे थोडी थोडी। त्याला चांगलं असं परतून द्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला या तेलामध्ये ह्या दोन्ही पण डाळी छान अशा परतून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर यामध्ये एक कट केलेला मी कांदा घातलेला आहे। तर बारीक कट करून कांदा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला यासोबत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे एक टोमॅटो सुद्धा लागणार आहे, ते सुद्धा मी बारीक कट करून घेतलेलं आहे। त्याला सुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे लाल मिरची घातलेली आहे, ती सुद्धा आपल्याला यासोबत परतून घ्यायची आहे। जास्त पण याला लाल असं नाही आपल्याला करायचं, फक्त टोमॅटो मधला आणि कांद्यामधला कच्चेपणा तो गेला पाहिजे एवढंच असं परतून घ्यायचं आहे। आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील मी घातलेली आहे। आता कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। पूर्णपणे हे थंड झाल्यानंतर हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। यामध्ये मीठ सुद्धा घातलेलं आहे। हे पहा, तर आपली चटणी तयार झालेली आहे। तर ही चटणी खूप छान लागते, नक्की ट्राय करा। आता आपण याला तडका देऊन घेऊया। तर इथे तेल गरम केलेलं आहे, तेलामध्ये मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा आणि छान असा आपल्याला याला तडका देऊन घ्यायचा आहे। तर मी इथे चटणीला तडका देऊन घेतलेला आहे। तर मंडळी, आपली चटणी तयार झालेली आहे। आता या बॅटरमध्ये मी थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे। तर आता याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा छान असा सुरुवातीला कडकडीत असा गरम करायचा आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे, एकदम स्लोवरती। त्यानंतर यावरती बॅटर आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि डोसा बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता की आपल्या डोस्याला किती छान असा रंग सुद्धा आलेला आहे। मस्त असा याला खरपूस होईपर्यंत कडक आणि छान असा भाजून घेणार आहोत आपण। रंग किती सुंदर आणि सुरेख आलेला आहे, मुलं तर हे आवडीने खातील। तर मंडळी, तयार झालेला आहे आपला पालकाचा डोसा। अगदी झटपट आणि इन्स्टंट हा डोसा बनून तयार होतो।
तर आपण हा सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हा पालकचा डोसा एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना सुद्धा खाऊ घाला. मुलांच्या लक्षात सुद्धा येणार नाही की हा तुम्ही त्यांना पालकाचा बनवून दिला आहे. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.